एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। तमाम सोलापूरकर ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहे ते सोलापुरातील सर्वात मोठं आणि भव्य दिव्य असं प्रदर्शन सलग 25व्या वर्षी आपल्या सेवेत सोलापूरकरांच्या उदंड प्रतिसादामुळे आणि प्रेमामुळे यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर असोसिएशन आयोजित इलेक्ट्रो 2025 बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी ते मंगळवार 18 फेब्रुवारी 2025 दरम्यान भव्य स्वरूपात शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच होम मैदानावर इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, होम अप्लायन्सेस, सोलर प्रोडक्ट्स, कॅम्प्युटर, फिटनेस इक्विपमेंट आणि खूप काही ते देखील एका छताखाली भव्य डिस्काउंट, भरपूर कॅशबॅक, 0% व्याज दराने कर्ज अशा एकाहून एक आकर्षक ऑफर्स, मेन्स स्पॉन्सर, शार्प ओन स्पॉन्सर, हायफा, MIT विश्वप्रयाग, युनिव्हर्सिटी BPL तुमची प्रतीक्षा संपली। आता तुमच्या आवडत्या वस्तू खरेदींचा मनसोक्त आनंद लुटा। इलेक्ट्रो 2025 दररोज दुपारी 4 ते रात्री 9:30 वाजता आणि रविवार दिवसभर अर्थात सकाळी 11 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि फायदा करून घ्या। इलेक्ट्रो 2025 होम मैदान सोलापूर। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूजा बॅकोड। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे प्रदेशाध्यक्ष जक्कप्पा कांबळे यांच्या अध्यक्षतेखालील पदाधिकाऱ्यांची नियुक्तीपत्र बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। या बैठकीत महिला जिल्हाध्यक्ष पूजा बॅकोड यांची एकमताने निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले। तसेच अनिता गोखले यांची महिला शहर उपाध्यक्ष, सुवर्णा चौधरी यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी, तसेच राम गायकवाड उत्तर तालुका अध्यक्षपदी तर उत्तम गवळी यांची शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जक्कप्पा कांबळे, बापूलाल सरे, प्रदेश संघटक मारुती सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष धर्मा माने, शहर अध्यक्ष शंकराज बिराजदार, अंकुश गायकवाड आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। भ्रष्टाचाराची वाढ होत आहे, याला मूळ कारण आहे प्रशासकीय अधिकारी। हे प्रशासकीय अधिकारी भ्रष्टाचारी आहेत म्हणून लोकशाही प्रशासनातून पायाभूत सुविधापासून या भ्रष्टाचारामुळे वंचित सर्वसामान्य लोक वंचित राहिलेले आहेत। म्हणून आमचा हा जो पक्ष वाढत चाललेला आहे आणि वाढत असताना आता पूजा जिल्हाध्यक्षाचं पद, पूजाला जिल्हाध्यक्षाचं पद जाहीर झालेलं आहे। त्याने भरपूर कष्ट करून आपली माणसं जोडावी आणि प्रदेशाध्यक्षाचं नाव पुढं आणावं आणि राष्ट्रीय नेत्याचं हे नाव पुढं आणावं, पक्षाचं नाव पुढं आणावं, एवढीच आमची अपेक्षा। आणि तुम्हाला एवढं काम करायचं आहे। आणि स्वतंत्र कायदा मंत्रीचा राजीनामा दिला आणि महिलांच्या प्रश्नासाठी ही राहिले आणि महिलांकडं बाबासाहेबांचं विशेष लक्ष होतं। बाबासाहेबांनी महिलांना समान अधिकार दिला। एक महिला मुस्लिम महिला असेल तर ती ही मौलाना होऊ शकत नाही, ख्रिश्चन असेल तर पादरी होऊ शकत नाही, किंवा हिंदूचे असेल तर पुजारी होऊ शकत नाही। पण शिक्षणाच्या रूपाने बाबासाहेबांनी महिलांना शिक्षणातून वकील बनवले, डॉक्टर बनवले, आपले राष्ट्रपती बनवले। असं हे महिलांसाठी बाबासाहेबांनी इतकं सर्व केलेलं आहे आणि खूप बाबासाहेबांची महिलांवर देण आहे। म्हणून महिलांनी या पक्षामध्ये यावं आणि सगळ्यांनी एकजुटीने काम करावा, पक्ष वाढवावा आणि नवीन आलेल्या महिलांना व आमच्या तालुकाध्यक्षांना मी शुभेच्छा देतो व माझे 2 शब्द संपवतो। जय भीम। साठी प्रयत्न करावा आणि जिल्हा अध्यक्ष महिला पूजा बॅकोडजी आणि महिलांचे सर्व प्रश्न पक्षाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांना त्या संदर्भात जर काय अडचण आली तर आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत, शहराचे अध्यक्ष आहेत, आम्ही स्वतः आहोत। आम्हाला कधीही संपर्क साधावा, आम्ही तो
सोडवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करू आणि परत एकदा मी सर्व नूतन पदाधिकारी आज महिला जिल्हाध्यक्ष निवड झाल्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन करते आणि पुढच्या वाटचालीसाठी मी प्रयत्न करीन की चांगलं काम करीन, महिलांना जोडेल. एवढं बोलून दोन शब्द कोल्हापूरमध्ये त्यांनी नेमणूक केलेली आणि ते काम मी माझ्या इमानदारीने करेन. सभासद गोळा करून खेड्यातला प्रश्न मी आतुरतेने अर्जेला मिटवेन, हीच माझी शुभेच्छा आहे. आणि त्याने मला वरचेवर शुभेच्छा देऊन पुढील कार्यात गती आणून देऊन मला सहकार्य करावं ही जय भीम. शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत गाडगे महाराज, तुकोबराव महाराज, सावित्री फुले, रमाई भीमाई आज सोलापूरमध्ये आसरा रोड सोनाली हॉटेलमध्ये नियुक्तीपत्र देण्यात आलं आणि राम गायकवाड यांना उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष बनवलं आणि पूजा गायकवाड जिल्हा अध्यक्ष निवड केलं आणि गोखले मॅडम शेर उपाध्यक्ष नियुक्तीपत्र देण्यात आलं. त्यांना मी सगळ्या माझ्या पक्षातर्फे शुभेच्छा देतो आणि माझ्या वतीनं मी पण तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि काम करताना तुम्ही कोणाला पण घाबरू नका, काम असं व्हायला पाहिजे. आणि किती तर आता इथं पक्ष आहेत सोलापूरमध्ये, संघटना आहेत, गटतट आहेत. तुम्हाला कोण तर कान फुकलं तर बी तुम्ही अजिबात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुमचंच खरं म्हणून चला. आपण कामातनं त्यांना उत्तर देऊ सगळे कार्यकर्ते मिळून. एवढं मी बोलून माझं भाषण बंद करतो. जय हिंद, जय भीम.